नोंदणी उपमहानिरीक्षक कार्यालय प्रशासकीय इमारत क्रमांक 2 मध्ये आज दस्त नोंदणी कार्यालयातील काळ्या कारभाराला आणि भ्रष्टाचाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जन आंदोलन केले। चंदूभाऊ लाडे मनसे शहर अध्यक्ष म्हणाले, काळ्या बाजारामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही। 4 आणि 2 रुपये देऊन शेतकऱ्यांची अवहेलना केली जात आहे। समोर चंदूभाऊ लाडे काय म्हणाले बघूया। 40 दस्ताच्या नोंदणीवर 12-15 लाखाचा महसूल बुडवला जातो। तो विचार करा, लाखो दस्त नोंदणी होतात, कितीतरी महसूल बुडतो आणि तो महसूल जर शासन दरबारी झाला तर या सरकारला इझिली शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करता येऊ शकते, ओला दुष्काळामध्ये पैसे देऊ शकतात। पण 2 रुपयांनी 4 रुपये देऊन अवहेलना केली जाते, शेतकऱ्याची गरीब माणसाची अवहेलना केली जाते। आणि अशा परिस्थितीत या लोकांवर जर कारवाई करा असं म्हटलं पण करत नाही। महसूल मंत्री एखाद्या दुय्यम निबंधक कार्यालयात जातात, ते IGR ला फोन लावतात तर त्यांच्या मर्जीतल्या नसलेल्या दुय्यम निबंधकावर तात्काळ कारवाई होते, 10 दिवसाच्या आत निलंबित होता। पण आम्ही 6 महिने आधीपासून तक्रार केली, आमच्याकडे अहवाल आला की हे दोषी आहे, नियमबाह्य दस्त नोंदणी झाला, महसूल बुडला, पण त्यांच्यावर आजपर्यंत 6-8 महिन्यापासून कोणती कारवाई झाली नाही। मनसे आक्रमक आंदोलन करण्याची स्टाईल आहे मनसेची, आज चक्क पथनाट्य करायला लागलं। पथनाट्याचा विषय असा आहे की पहिले आमचं हे प्रेझेंटेशन देणं खूप गरजेचं आहे, याच्यानंतरचाही विषय आम्ही तुमच्या समोर मांडू आणि अजून काही आंदोलन आमचं संपलेलं नाही आहे। हे पथनाट्य फक्त आम्हाला एक दाखवायचं होतं आणि ते दाखवल्याच्या नंतर मग आम्ही आमची समोरची क्रिया करणार। पोलीस बंदोबस्त तैनात केलेला हो 100%। हे जे आम्ही दाखवलं पटनाट्य, याच्यामध्ये आम्ही सत्य परिस्थिती दाखवतोय। आता याच्याबद्दलचा जाब विचारायला आम्ही अधिकाऱ्याकडे जाणार आहोत आणि त्याच्यासाठी होऊ शकते पोलीस बंदोबस्त कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नासाठी उभा असेल, पण आम्हाला आमच्या मुद्द्यांवर, आम्ही उचललेल्या विषयावर जोपर्यंत योग्य तोडगा भेटत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही। आणि त्याच्यामध्ये पोलीस असले तरी आम्हाला त्याची काही फरक नाही पडत। अरे अहवाल अहवाल आहे, या अहवालामध्ये याच्यामध्ये सरळ दाखवलेलं आहे की नियमबाह्य कामं झालेले आहेत आणि कमीत कमी 7 ते 8 रजिस्ट्रार लोकांनी नियमबाह्य कामं केलेले आहे। हे यांच्याच अधिकाऱ्यांनी तपासणी केली। सोबत या लोकांनी महसूल किती बुडवला आहे हे पण यांनी आम्हाला दिलेलं आहे। जेव्हा हे स्वतः तपासणी करतात आणि हे सिद्ध करून देतात की त्या रजिस्ट्रारनी, आणि एक रजिस्ट्रार नाही आहे, कमीत कमी 7 ते 8 रजिस्ट्रार लोकांनी नियमबाह्य दस्त नोंदणी करून महसूल बुडवलेला हा तो अहवाल आहे। पण याच्यावर अजूनपर्यंत 6-8 महिन्यापासून कोणती कारवाई झाली नाही। एवढे कॉन्क्रीट एव्हिडन्स डॉक्युमेंट आमच्याकडे असल्याच्या नंतर जर हे लोक कारवाई करत नसेल आणि महसूल मंत्री जाऊन एखाद्या महसूल कार्यालयामध्ये, रजिस्ट्रार कार्यालयामध्ये जाऊन IGR ला फोन लावेल आणि त्याच्यावर तात्काळ 10 दिवसात निलंबनाची कारवाई होईल आणि 6-6 महिन्यापासून स्वतः म्हणतात की यांनी नियमबाह्य काम केलं। याची महसूल विभागाकडे, राज्याच्या महसूल मंत्र्यांकडे तक्रार केली आहे का? कधी तक्रार केली, परत तक्रार करणार आहे का? पुरावे आहे तुमच्याकडे म्हणून? सर्व आम्ही तक्रारी करून झालेल्या आहे, मेल झालेला आहे, हार्ड कॉपी देण्यात आलेली आहे। पण आपल्या मर्जीतल्या दुय्यम निबंधकाला वाचवायचं आणि जो आपलं म्हणणं ऐकत नसेल, जो आपला कट आपल्यापर्यंत पोहोचवणार नाही, त्याच्यावर कारवाई करायची आणि जो कट पोहोचवतो त्याच्यावर कारवाई करायची नाही, हा टोटल भ्रष्टाचार आहे। महसूल मंत्री इथले आहे, त्यांनी तात्काळ याचं कॉग्निझन्स घ्यायला पाहिजे होतं, पण आरोप सिद्ध झाल्याच्या नंतर, महसूल बुडल्याच्या नंतरही त्याची अजून महसुलाची रिकव्हरी पण नाही केली त्यांनी। कुठल्या एका याच्यावर किती जण सहाय्यक निबंधक आहे जे याच्यात इन्व्हॉल्व आहे, काय सांगा? बघा, याच्यामध्ये क्रमांक 3 सहाय्यक दुय्यम निबंधक, क्रमांक 3, क्रमांक 5, क्रमांक 6, क्रमांक 10, क्रमांक 1, क्रमांक 2 ह्या सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात। त्याच्या व्यतिरिक्त एकच अहवाल नाही आहे, असे 3 अहवाल आहे। एका दुय्यम निबंधकाने तर 57 ते 58 दस्त नोंदणी नियमबाह्य केलेले आहे। आता त्याच्यामुळे काय झालं ना की हे एवढे स्वतःच म्हणतात की हे गुन्हेगार आहेत, पण हे लोक कोणतीही कारवाई करत नाही। लोकवाहिनी मीडियासाठी अविनाश तोतडेची रिपोर्ट, नागपूर।